बातमी आहे श्री क्षेत्र देहू येथील भंडारा डोंगरावर अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आलेल्या वटपौर्णिमेची शनिवार दिनांक 3 मे 2023 रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून तसेच वटपौर्णिमेनिमित्ताने श्री क्षेत्र देहू येथील पवित्र भंडारा डोंगरावर महिलांच्या हस्ते 350 वटवृक्ष रोपणाचे कार्यक्रम तसेच वटवृक्षाचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। देहू येथील वृक्षदायी प्रतिष्ठान तसेच आपला आवाज आपली सखी यांच्या सहभागातून वटपौर्णिमेनिमित्ताने फक्त वडाची पूजा न करता वडाच्या रोपाची लागवड करून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। सन वृक्षाचा संकल्प पर्यावरण संदर्भनाचा या संकल्पनेतून हे वृक्षारोपण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने 350 वडाच्या रोपांची लागवड करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। तसेच या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 10वे वंशज श्री शिवाजी महाराज मोरे यांनी देशी वृक्षांचे महत्त्व व त्यांच्यापासून होणारे फायदे आणि वृक्षदायी संस्थेच्या वतीने गेल्या 5 वर्षांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष संवर्धनाची माहिती उपस्थित महिलांना दिली। या अनोख्या वृक्षरोपणाच्या कार्यक्रमास नगर जिल्ह्याचे उपवन रक्षक सुवर्ण माने, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, अभिनेते अभिजित साटम, कल्याण जनता सहकारी बँकेच्या मीना सावंत, उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या प्रेरणा कट्टे, देहू नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष शीतल हगवणे, नंदादीप प्रतिष्ठानच्या संचालिका नीता ढमाले, ॲडव्होकेट शोभा कदम, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली संतोष साखरे, वृक्षमित्र पवन चौधरी, विकास बोराडे, संग्राम पाटील, मचिंद्र गवळी, अमोल गाडेकर, विलास बोराडे, शरद मेहते, राकेश वाघमारे, जयश्री कुटे, मनीषा राऊत, श्रेया गोजनमुंडे तसेच आपला आवाज आपली सखीच्या शेकडो महिला सभासद उपस्थित होत्या। पाहुयात कशा पद्धतीने ही अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। आपला आवाज आपली सखी। वृक्षवल्ल्या मा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळवती। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा पर्यावरणाचा संदेश देणारा अभंग महाराजांना याच डोंगरावर स्फुरला। खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराज लोकांतातून एकांतात ज्यावेळेला यायचे त्यावेळेला भंडारा डोंगर, पलीकडे असणारा भामचंद्र डोंगर आणि घोरडेश्वर डोंगर या 3 डोंगरांच्या सहवासातच ते रमायचे। खरं तर हे 3 डोंगर म्हणजे त्यांचे सगळे सोबती होते। आणि आज जर आपण ही जी परिस्थिती पाहिली तर डोंगरावर झाडी नाही आणि ती म्हणजे आपल्या जैविक शृंखलेचा विध्वंस करणारी आहेत। वृक्षदायी संस्था ही कोरोनामध्ये स्थापन झाली। ज्या वेळेला कोरोनामध्ये पक्षी सुद्धा दिसत नव्हते बाहेर, अशा वेळेला आम्ही सगळे वृक्षमित्र या भंडारा डोंगराच्या परिक्रमेमध्ये असायचो। त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जेवढे डोंगर चढाल, जेवढं व्यायाम कराल, फुफ्फुस तुमची जेवढी ताकद होईल तेवढं कोरोनावर मात करू शकाल। म्हणून आम्ही सगळे डोंगरावर फिरलायचो। त्यावेळेला आम्हाला जाणवलं हा डोंगर पश्चिम उत्तर पसरलेला आहे। त्याच्या पूर्वेला खासगी जमिनी आहे कराळे पाटलांच्या आणि पश्चिमेला सगळा वन विभाग आहे। पश्चिमेला खासगी जमिनीत जे आलेले वृक्ष आहेत ते सगळे पक्ष्यांच्या विष्ठेतून निसर्ग निर्मित अवस्थेत निर्माण झालेले वृक्ष आहेत। म्हणजे आपली जुनी वृक्ष संपदा वड, पिंपळ, कडुलिंब आणि पश्चिमेला आहे ते सगळं वन विभागाने लाखो रुपये खर्च करून झाडे लावलेली आहे। आम्ही ज्यावेळेला परिक्रमा करायचो त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही आपल्या स्थानिक प्रजातीच्या वृक्ष संपदेतून जायचं त्यावेळेला आम्हाला इथं मोरांचा आवाज यायचा, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायचा, माकडं दिसायची, सरडे दिसायचे। म्हणजे आपली सगळी नैसर्गिक शृंखला तिथं अस्तित्वात होती आहे। आणि त्याच्या विरुद्ध बाजूने ज्या वेळेला यायचो त्यावेळेला दमछाक व्हायचं, कारण ऑक्सिजन देणारी झाडं नाही। आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व सखी, खरंच ह्या सखींसाठी एकदा
इतर सर्व महिला भगिनी आणि उपस्थित सर्व बांधव, सर्वांना सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. वटपौर्णिमा म्हणजे सगळ्यांचा एकदम नटना थटण्याचा, सणाला जाण्याचा. आणि आता मी आल्यानंतर पाहिलं की फेऱ्या मारताना व्हिडिओ करणे, फोटो काढणे आणि अशा प्रकारचा एक सण म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. पण आज आपण त्या सणाला थोडंसं वेगळं रूप दिलं की झाडाची केवळ पूजा न करता नवीन झाड लावून आणि ते झाड आपण पुढच्या वर्षी परत येऊन ते झाड जिवंत आहे का पुढच्या वटपौर्णिमेलाच यायचं नाहीये, मध्ये आधी येऊन त्या झाडाची व्यवस्थित निगा राखली जाते का, त्याला पाणी किंवा इतर काही कीड लागली आहे का, किंवा बाकी ट्री गार्ड आहे ते व्यवस्थित आहे का, हे सुद्धा आपण येऊन पाहिला तर ती झाडं छान प्रकारे जगतील आणि त्या झाडाचा आणि तुमचा एक प्रकारचा बंध किंवा बॉन्ड आपण म्हणतो, बॉन्ड तयार होतो. एक झाड प्रत्येकाने किमान आपल्या वाढदिवसाला लावून जगवण्याचा प्रयत्न करा, हाच या निमित्ताने मी आपल्याला संदेश देते. या ठिकाणी मला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल वृक्षदायी संस्थेचे मी मनापासून आभार मानते. आज इतक्या मोठ्या संख्येने, इतक्या उत्साहाने तिथे पाहिलं मी डोंगरावरती केवढा उत्साह आहे महिलांचा सगळा. मला तुमच्याकडून उत्तर थोडी हवी आहे, का करतो आपण हा कार्यक्रम, कशासाठी करतो? ऑक्सिजन खूप महत्वाचं. का वड लावतो आपण वटपौर्णिमेला, काय एवढा वेळ आपण घालवतो वडाबरोबर, कारण काय? वडाचं आयुष्य जास्त आहे, त्याला मरणच नाही, वाढतच राहतं. आणखी ऑक्सिजन मिळतं. म्हणजे त्या झाडाभोवती आपल्या सगळ्या धार्मिक भावना एकवटून आपल्यामध्ये एक ते तो एक दरवर्षी त्या सणाच्या दिवशी करायचा एक पुरस्कार आपल्यामध्ये सगळ्या आपल्या संस्कृतीमध्ये भिनलेला आहे. आज वटपौर्णिमेला वडाचं झाड आहे, चैत्राला आपण कडुलिंबाचं करतो किंवा बौद्ध जयंतीला आपण पिंपळाचं करतो. अशी विविध झाडं ही आपल्या संस्कृतीमध्ये, आणि ही सगळी देशी झाडं आहेत बघा, त्यात कुठलं बाहेरचं झाड आहे का? तर ही झाडं अशी वेगवेगळ्या आपल्या सणांना लावण्याचा इतका चांगला संकल्प या वृक्षदायी संस्थेमार्फत मोरे महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि सगळ्या टीमच्या उत्साहाने, तुम्ही सुद्धा इतक्या उत्साहाने करताय, याबद्दल सर्वांचं अत्यंत अभिनंदन करते मनापासून. खूपच चांगला उपक्रम आहे.